मंचावर उपस्थित असणारे दलित पॅंथरचे संस्थापक जवी पवार, आमचे मार्गदर्शक युवराज मोहिते सर आणि दलित युथ पॅंथरचे अध्यक्ष निलेश मोहिते सर आणि मंचावर सर्वच मंचाच्या समोर असणारे सर्व मान्यवर, या ठिकाणी संविधान संवाद समितीचे आमची जी मुंबईमध्ये काम करणारं संघटन आहे त्याचे रुबिना खान, सुषमा किल्लारे, आमची अनिसची कार्यकर्ती प्रियांका, किरण, हे सगळेच आले. त्या सगळ्यांचं मी जरूर नामोल्लेख करेन. आणि मोहिते सर, युवराज मोहिते सर, की या पुरस्कारानं गेल्या 5 वर्षांमधले डझनभर पुरस्कार पूर्ण झालेत. हा पुरस्कार हे सगळं बीज जिथून आलंय, हे जो विचार ज्यांच्याकडून आलाय माझ्यापर्यंत, आणि ते मला रोज दिवसातून किमान 4-5 वेळेला फोन करून फक्त आवाज चेक करतात, हायस का, त्या माझ्या वडिलांना आणि आईला, या दोघांना हा पुरस्कार मी समर्पित करतो. हे मी कारण काय सांगितलं, कारण आज आजूबाजूला एका गोष्टीचा निषेध करून मी बोलायला सुरू करतोय. प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो शाई फेकचा हल्ला केला, त्या हल्ल्याचा निषेध करून या पुढच्या गोष्टीला मी बोलायला सुरुवात करतोय. प्रवीणदादांच्या सोबत आम्ही सगळेजण आहोत. आता यानंतर असं होणार आहे की एकट्याला पकडून अशा गोष्टी केल्या जाणार आहेत, पण आमचा आवाज एक असेल. तो या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये काम करणाऱ्या परिवर्तनवादी सेंटर, लेफ्ट टू सेंटर कुठल्याही कार्यकर्त्याच्या बाबतीत हे घडत असेल, त्या वेळेला आम्ही एक आहोत. मग नंतर आमचे लेफ्ट टू सेंटर असणारे मतभेद नंतरचे, असं मानत आम्ही एक आहोत, ही भूमिका कायम ठेवणार आहोत, ठेवायला हवी. मी वडिलांच्या बाबतीमध्ये असं का म्हटलं, कारण समोर असताना एकदा एक प्रसंग असा घडला होता. त्यावेळेला संघाची लोक माझ्या गल्लीत आली होती आणि त्यांना ते ज्यावेळेला म्हटले तुला बघून घेतो, त्यावेळेला वडील म्हटले होते आम्ही आमचा भगतसिंग गमावलाय, पोरग गेलं तर जाऊ दे, असं म्हटलेले माझे वडील आज दिवसातून 4 ते 5 वेळा फोन करून फक्त चेक करतात, आवाज येतोय का पोरग्याचा. फोन नाही उचलला तर माझ्या मित्रांना फोन करतात, तो हाय कुठं बघा. काय वातावरण बनवून ठेवलंय आम्ही. दुसरी गोष्ट, या मुंबईमध्ये आलोय, या मुंबईमधल्या तरुण भारत नावाचं एक संघाचं वृत्तपत्र आहे, त्यानं माझा फोटो छापलाय. एका बाजूला बंदूक घेणारा माणूस आहे आणि दुसऱ्या बाजूला माझा फोटो छापलाय. लक्षात घेऊयात की हे पोरग मोदी नावाचं सरकार, मोदी सरकार नावाचा शब्द बदलायला लावतंय आणि ते गाड्या बंद करतंय. कोल्हापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून संविधान हत्या दिवस नावाचा एक मोठा असा कार्यक्रम 30 दिवसांचा चालू होणार होता, जो 25 जून पासून ते 25 जुलै पर्यंत 30 दिवस चालू राहणार होता. 3 दिवसामध्ये आम्ही त्याला गुंडवायला लावला. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की हे गुंडवून ठेवा, आता फक्त प्रश्न विचारून. कुठलं मोर्चा नाही, कुठलं आंदोलन नाही, काही नाही. आम्ही फक्त प्रश्न विचारलेत. संविधानाची हत्या झाली म्हणजे नेमकं काय झालं, आम्हाला इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट पाहिजे, आम्हाला त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट पाहिजे. नसेल तर संविधान हत्या दिवस शब्द काढून टाकायचे. दुसरी गोष्ट आम्ही विचारली की सेंगॉल लावलाय तुम्ही, तो सेंगाल अधिकृत झालाय, एवढं तरी आम्हाला द्या आणि खुशाल लावा. या सगळ्या प्रश्नांनी जिल्हाधिकाऱ्यांनी असा निर्णय घेतला की आम्ही हा कार्यक्रम काय करणार नाही. महाराष्ट्रातल्या इतर ठिकाणच्या जिल्हाधिकारी कार्यालयातले हे कार्यक्रम बंद पाडायचं आवाहन सुद्धा मी इथनं देतोय. सगळ्यांनाच आवाहन करतोय की हे बंद पाडावेत. आता लक्षात घ्या की काय आहे आमच्याकडं, काहीच नाही आहे. संविधान नावाची गोष्ट सोडता आमच्याकडे काहीच नाही. तरी सुद्धा हे आमच्याकडं, आम्ही कुठल्या सरकारी कामाचा अडथळा म्हणून सापडत नाही, आम्ही कुठल्या आर्थिक हितसंबंधामध्ये सापडत नाही. म्हणून आता तरुण भारत सारखं पेपर आमचे फोटो नक्षलवाद्यांच्या बाजूला जोडून छापायला लागलंय. त्यांचा निषेधच आपण करूयात. पण हे लक्षात घ्या, ज्या वेळेला आर्थिक हितसंबंधामध्ये सापडत नाही, सरकारी कामातला अडथळा म्हणून कायद्याची चौकट मोडत नाही, त्यावेळेला बदनामी करणं सुरू होतंय. आपण सगळ्यांनी या संविधानाचा आवाज बुलंद करत ठेवणं आपली जबाबदारी आहे.
आम्ही काय काम करतो, म्हणजे सर मला म्हणत होते की तुम्ही कुठं काम करताय, तर आम्ही महाराष्ट्रभरामध्ये संविधान संवाद समिती नावाचं संघटन चालवतो. सोप्या भाषेमध्ये संविधान भाषण न करता लोकांच्या पर्यंत पोहोचावं असा आमचा प्रयत्न आहे. या सगळ्याचं काय काम करतो असं जर आम्हाला कोणी विचारलं तर मग इथं या हॉलमध्ये बसलेल्या तर आम्ही म्हणेल, विशालनं मगाशी जी कविता म्हटली त्या कवितेमध्ये त्या कवितेमधला मुलगा लोकशाहीची जी व्याख्या करत होता ती व्याख्या या देशातल्या कुठल्या पिढीनं करू नये तशा स्वरूपाची, याच्यासाठी आमचं काम सुरू आहे. या सरकारला आम्ही डोळे उघडायला लावू, या देशातल्या लोकांना आम्ही प्रश्न विचारायला तयार करू आणि या देशातल्या भांडवलशाहीला पळवून लावल्याशिवाय ठेवणार नाही. आणि यासाठी फक्त आणि मार्ग एकच असेल, तो म्हणजे संविधानिक मार्ग. आम्ही मोदी सरकार नावाचा शब्द बदलवत असताना कुठला दगड मारला नाही, कुठला बॅनरला हात पण लावला नाही, कुठल्या अधिकाऱ्याची गळपटी धरली नाही, कुणाला शिव्या दिल्या नाहीत, समोर उभा राहून फक्त प्रश्न विचारलं, देशाचं नाव भारत आहे तर सरकारचं नाव काय पाहिजे, भारत सरकार पाहिजे. मोदी सरकार घेऊन याला बापाची प्रॉपर्टी समजलास का? आणि त्याच्या पुढं सर काय म्हणजे मी ते 2 प्रश्न विचारले आणि सरकारी कार्यक्रम बंद पाडले, याच्यामध्ये मला आता असं फारसं काही मोठं वाटत नाहीये. याचं कारण असं, मी ज्यावेळेला याच्यावर विचार करायला लागलोय की ह्यात एवढं काय होतं, आपण केलेलं चौकटीतलं काम होतं त्यात एवढं मोठं काय होतं. पण झालंय असं की या देशातली जी सुलतानशाही होती, या देशातली राजेशाही होती आणि या देशातला जो इंग्रजांच्या काळातला जो काय काळ येऊन गेला त्यातली इंग्रजांची हुकुमशाही होती, त्या सगळ्या काळामध्ये आम्ही भारतीयांनी आमचा आत्माच गुलाम बनवून ठेवलाय. ही आत्म्याची गुलामी आहे, ती आत्म्याची गुलामी संविधानाने नाकारली, पण आम्ही काही नाकारायला तयार होत नाहीये. त्या संविधानानं आम्हाला मालक बनवलंय, मालकासारखं जगायला शिकूया, मालकासारखे प्रश्न विचारायला शिकूयात. हा मालकासारखं मालकी जोपर्यंत आम्ही या सगळ्या गोष्टीवर सांगणार नाही आमची, तोपर्यंत हे नीट होणार नाही. या विधिमंडळात बसलेले देवेंद्र फडणवीस नावाचे या राज्याचे मुख्यमंत्री हे साहेब नाही आहेत आमचे, ते आमचे नोकर आहेत असं स्वतः सुद्धा ते मान्य करतायत. या देशाचे असणारे प्रधान सेवक ते सेवकांचे मोठे काय म्हणतात ते प्रधान आहेत ते, आणि आम्ही या देशाचे मालक आहोत. ही मालकीची भूमिका जोपर्यंत आमच्यामध्ये उतरत नाही आणि जोपर्यंत आम्ही यावर बोलत नाही, प्रश्न विचारत नाही, ते सुद्धा चौकटीतले प्रश्न विचारत नाही, संविधानिक मार्गाने प्रश्न विचारत नाहीत. आमची सगळ्यात मोठी ताकद हे आमचं संविधान आहे. जोपर्यंत संविधान नावाची गोष्ट, बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की ते शस्त्र आहे, शस्त्र म्हणून त्याचा वापर करूयातच, पण त्या शस्त्रापेक्षा ते शास्त्र बनावं. कारण शस्त्र काय रोज घेऊन फिरत नाही आम्ही. शस्त्र कधी घेऊन फिरतो, ज्या वेळेला आघात होणार असतोय त्यावेळेला शस्त्र बाहेर काढतोय. पण संविधान शस्त्र तर आहेच आहे, पण ते मूल्य बनावं, रोजच्या जगण्याचा भाग बनावं. यासाठी संविधान संवाद समिती हे काम महाराष्ट्रभर आणि काही ठिकाणी महाराष्ट्राच्या बाहेर करत आहे. आपल्याला कुणाला सोप्या भाषेमध्ये संविधान समजून घेऊन लोकांच्या पर्यंत पोहोचवायचं असेल तर संविधान संवाद समितीच्या फेसबुकच्या पेजवर किंवा राजवैभव शोभा रामचंद्र अशा इंस्टाग्रामवर तुम्ही जॉईन होऊ शकताय. तिथं आम्ही एक प्रशिक्षण देऊन, प्रशिक्षित करून लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सातत्यानं करत राहूया. मी दलित युथ पॅन्थरच्या सर्व पॅन्थर्सना मनापासून आभार मानतो की त्यांनी या कामाची दखल घेतली. हे काम सातत्यानं करत राहण्याचा, ते वाढवण्याचा एक, आणि त्यासोबतच हे सातत्यानं फक्त प्रचार प्रसाराचं काम नाही, पण जिथं जिथं असंविधानिक काय दिसेल तिथे इथं प्रश्न विचारून घायला आणू आम्ही. आणि तेवढीच ताकद त्या प्रश्नांची आपण सगळ्यांनी आपल्यामध्ये पण उतरवूयात अशी आशा व्यक्त करतो. आणि मी सगळ्यांचा आभार मानतो. जय भीम, जिंदाबाद. धन्यवाद सर. आपल्याला हा पुरस्कार देताना आम्हाला फार आनंद झालेला आहे की एका आगळ्या